संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले आमचं @कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा, बेल दाबून सबस्क्राईब करा. दूधगंगा पूल भुयारी मार्गासह कागलपेठ नाका 6 पदरीकरणासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे समरजितसिंह घाटगे यांचा पाठपुरावा. शेतकरी व ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर दिल्लीत सकारात्मक चर्चा. कागलपेठ नाका राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले 6 पदरीकरण, कर्नूल कोगनोळीजवळील भुयारी मार्गाची उंची वाढविणे आणि दूधगंगा नदीवर भरावाऐवजी पिलरचा पूल उभारण्याच्या मागणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिल्लीत भेट घेऊन निवेदन सादर केले. यावर मंत्री गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले असल्याची माहिती शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिली. कर्नूल ग्रामपंचायत, स्थानिक शेतकरी व नागरिकांनी या विषयांबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंती घाटगे यांच्याकडे केली होती. त्यानुसार त्यांनी हे प्रश्न थेट केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले. घाटगे यांनी कागलपेठ नाका 6 पदरीकरणाचे काम गेल्या 6 महिन्यांपासून बंद असल्याने ते तातडीने सुरू करून नियोजित उड्डाणपुलांसह पूर्ण करण्याची मागणी केली. तसेच कर्नूल कोगनोळी मार्गावरील प्रस्तावित भुयारी मार्गाची 4 मीटर उंची ऊस वाहतुकीसह कृषी यंत्रसामग्री, हार्वेस्टर व अवजड वाहनांसाठी अपुरी असल्याने ती वाढविण्याची मागणी केली. दूधगंगा नदीवरील प्रस्तावित भरावाच्या पुलामुळे भविष्यात पूरस्थिती निर्माण होऊन कर्नूल, वंदूर, शंकरवाडी, शेंडूरसह परिसरातील गावांना व शेतजमिनींना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे यमगाणी येथील वेदगंगा नदीप्रमाणे येथेही पिलरचा पूल उभारण्याची मागणी करण्यात आली. राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, कागल, कर्नूल, वंदूर, कोगनोळीसह सीमा भागातील नागरिक, शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे तीनही विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत. यावर नितीनजी गडकरी यांनी सकारात्मक भूमिका घेत अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.